दुकानातून आणलेला एक पाकिट आमका कधी पुरतच नाही, म्हणून आज आम्ही घरीच बनवलं फणसाचे तळलेले गरे कुरकुरीत चिप्स। हे हाय फणसाच्या गऱ्यांपासून चिप्स बनवण्यासाठी आम्ही घेतलो एक मोठो कच्चो कापो फणस। बरको फणस अजिबात वापरूचो नाही आणि मी पण आईक मदत करूक बसलोय, कारण फणस सोलना काय एकट्याचं काम नाही। बघता बघता आईन फणसाचो हाफ मर्डर केला। मॅडम आमची घाटावरची असा तरी कोकणातले सगळे स्किल्स शिकान घेतलान हत। अख्ख्या गावभरचे गजाली मारत अख्खो फणस कधी सोलून झालो कळलाच नाही। आणि मग लगेचच मी गरे कापूक घेतलंय। आढळ्यावर किंवा चाकूच्या मदतीने गरे जे असतात ते बारीक कापून घेऊचे। गरे जेवढे पातळ कापू तेवढे चिप्स चांगले कुरकुरीत बनतात। तवसर इकडे आईन माझ्या चूल पेटूक घेतला। पावसान थंडावलेली चूल पेटता की नाही जरा शंकाच होती, पण खोलीत ठेवलेली चांगली सुकी लाकडा आणि नारळाची सोडणी वापरला, म्हणून चुलीन चांगलं पेट घेतला। तेल चांगलं तापला, मग मी लगेचच गरे तेलात टाकले आणि तळूक सुरुवात केलंय। चांगले होतील की नाही काय समजत नव्हता, कारण मधीच ढगाळ वातावरण झाला आणि कधी पण पावसाने एंट्री मारल्या असती। वल्ले गरे तळूचा म्हणजे थोडा रिस्कीच काम वाटला, म्हणून बाहेरच चुलीवर करून घेतलं। तर असा झाला मंडळी, पण देवान माझा ऐकला आणि आमची मेहनत फुकट जाऊ दिला नाही। वाऱ्यासोबत पाऊस सुद्धा नाहीसो झालो आणि परत ऊन पडला, त्यामुळे आम्ही आमचा काम जोरात चालू ठेवलं। सगळे गरे बाहेर चुलीवर तळून घेतलं, नाहीतर प्लॅन बी होतोच। पाऊस इलो असतो तर सगळा घेऊन घरात पळूचा लागणार होता। आणि खरा सांगतोय फणसाचे तळलेले गरे चिप्स एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झाले होते। घरातल्या सगळ्यांना जास्त आवडले आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। भेटतोय नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।